हॅलो एव्हरीवन, चला तर फॉर्ट बघून झाल्यानंतर आम्ही आलो होतो बीच साईड. तर तुम्ही बीचचा व्ह्यू बघू शकता. हळूहळू पाणीही पुढे यायला लागलं आहे. 11-12चा टाईम झाला होता आणि भरपूर सारी पाण्याची लेवलही वाढली होती. भरपूर पाणी पुढे येतं. मे बी ती लाईन दिसते तिथपर्यंत पाणी पुढे येतं. त्यानंतर आम्ही एक ठिकाणी बसलो होतो. छान पूर्ण एकदम छान अशी गार हवा येत होती आणि आम्ही बसलो होतो. आणि मी तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवते. हा असा व्ह्यू होता आणि ह्या व्ह्यूच्या समोर आम्ही बसलो होतो. त्यानंतर आम्ही बीच साईडच समोर एक हॉटेल होतं, तिथे जाऊन जेवण वगैरे केलं. त्यानंतर आम्ही आलो होतो जंपुरा बीचला. तिथेही शंकर भगवानांचा स्टॅच्यू आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्या स्टॅच्यूसोबत खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तर पुढे आम्हाला जायचं होतं जिकडे अशी खाडी टाईप बनवलं आहे त्यांनी. हा बीचचा एंड होतो आणि तिकडे खाडी टाईप बनवलं आहे त्यांनी. खूप सारे जहाजं वगैरे आहे तिथे मोठे मोठे. तिथे आम्ही गेलो होतो. तिथेही आम्ही म्हणजे तिकडे खूप शांतता आहे, रोड खूप मोकळा आहे, पूर्ण शांतता आहे. तिथे आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले आणि त्यानंतर आम्ही आलो एका गार्डनला तिथल्या दमनमधल्या. हा गार्डनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान आहे. हे गार्डन आहे आणि तिथे वॉटर पार्कसुद्धा आहे. आणि ह्या गार्डनचं म्हणजे कसं आहे, मध्ये हॉटेल आहे त्यांनी बनवलेलं आणि बाकी सगळ्या साईडनी लेक व्ह्यू साईड टाईप आहे, म्हणजे पूर्ण पाणी आहे आणि त्याच्यावर असे पूल वगैरे बनवलेले आहे त्यांनी. व्ह्यू वगैरे छान आहे, छान गार्डन वगैरेही आहे तिथे. हे असं आहे तिथे. सो आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या, थोडं एक्सप्लोअर केलं आणि त्यानंतर आम्हाला करायची होती बोटिंग. सो आम्ही बोटिंगकडे चाललो होतो. म्हणजे तिथे 2-3 टाईपच्या बोटिंग वगैरे होत्या. स्पीड बोट पण होते आणि पॅन्डलवाली बोट पण होती, पण आम्हाला पॅन्डलवाली बोट करायची होती. ही आमची बोट होती ड्रॅगनवाली. सो हे दोघं पॅन्डल मारत आहे आणि आम्ही दोघी बसलो होतो. तर बघू शकता हा असा लेक आहे आणि इकडे फाउंटन वगैरे आहे, बट तो आता सध्या चालू नाही. तोपर्यंत थोड्या वेळात मे बी चालू होतो तो लास्ट एंडपर्यंत. तर आम्ही पूर्ण हॉटेलला एक चक्कर मारला होता. थोड़ा ठहर, सुन ले जरा, दिल कह रहा, देना सजा, यूं बेवजह रूठ कर मुझसे न जा भी, भूल कर शिकवा गिला सभी प्यार का, आजा मेरी तमन्ना, बाहों में आओ, ये हो ना पाए जुदा. बोटिंग झाल्यानंतर आम्ही चाललो होतो. आम्ही सकाळी निघालो तिथून त्या बीचच्या त्या पॉईंटला, बिकॉज आम्हाला सनसेट एन्जॉय करायचा होता. मध्ये आम्ही चहा पिला आणि सनसेटच्या टाईमपर्यंत आम्ही पुन्हा बीचवर जिथून निघालो होतो तिथेच पुन्हा आलो आहे. आणि आम्ही त्या सनसेटसोबत, त्या सनलाईटसोबत खूप छान असे फोटोज वगैरे क्लिक केले. छान मस्त असे फोटोज क्लिक केले. छान वाटत होतं खूप आणि शांतताही होती. म्हणजे गर्दी वगैरे होती बिकॉज सॅटर्डे नाईट होती ती. आणि मी तुम्हाला सकाळी बोलली ती ही टॉय ट्रेन होती तिथे आणि त्याच्याचवरती झिपलाईन वगैरे सुद्धा होती. तर चला तर हळूहळू सूर्य बुडायचा टाईम झाला, ऑलमोस्ट बुडलाच आहे. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि आम्ही घरी येत असताना एक शिमला इन म्हणून हॉटेल लागलं होतं आम्हाला. तर तिथे आम्हाला त्यांनी ह्या असं टाईपमध्ये सर्व केलं होतं. ते मला खूप आवडलं. सो मी ते थोडंसं शूट केलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पुढचा घरी यायचा प्रवास स्टार्ट केला. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.